नमस्कार शिक्षक बांधवांनो, अभ्यासट्री या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अलंकाराचा हा पुढचा प्रकार घेऊन आलेलो आहोत, ज्याचं नाव आहे पुनरुक्ती अलंकार. शब्दालंकाराचा हा एक प्रकार आहे मित्रांनो. याची संपूर्ण संकल्पना ही आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, जर आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन देखील नक्की प्रेस करा. मित्रांनो, कालच आपल्याला महा-टी-ई-टी 2026चं सर्क्युलर आलेलं आहे. नोटिफिकेशन सगळीकडे पडलेलं आहे आणि दिनांक 21 जून रोजी ही महा-टी-ई-टी परीक्षा होणार आहे. त्यासाठी तिची तयारी म्हणून आपण रोज आपल्या चॅनलवरती एक-एक व्हिडिओ या ठिकाणी आपल्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करत आहोत. मित्रांनो, जर या व्हिडिओची आपल्याला पी-डी-एफ हवी असेल, तर आपण आमच्या टेलिग्राम चॅनलला जाऊन आपण काय करावं त्या ठिकाणी डाउनलोड करू शकता. जाऊयात पुढे. मित्रांनो, महा-टी-ई-टी पेपर 2 मध्ये याचे जनरली हा अलंकार विचारला जाऊ शकतो आणि महत्त्वाचं म्हणजे पेपर 1 साठी सुद्धा विचारलाच जाऊ शकतो. पुनरुक्ती हा वर वाटत असलेला सोपा वाटतो, परंतु मित्रांनो, ज्यावेळेला प्रश्न विचारले जातात, तेव्हा विधान आणि निष्कर्ष किंवा याचे सूक्ष्म भेद विचारले जातात आणि त्यावेळेला मात्र आपल्या शिक्षक बांधवांचा गोंधळ होतो. त्यासाठी आपण याचा सखोल आजच्या या व्हिडिओमध्ये अभ्यास करूयात. बघा, याची संकल्पना आपण समजून घेऊयात. सामान्यतः काव्यात एकाच शब्दाची किंवा एकाच अर्थाच्या वेगवेगळ्या शब्दांची पुन्हा-पुन्हा योजना करणे याला पुनरुक्ती म्हणत असतो. परंतु भारतीय काव्यशास्त्रात बघा, मम्मट, भाम यांच्या मते विनाकारण केलेली पुनरुक्ती हा काव्यदोष मानला जातो. जेव्हा हीच पुनरुक्ती काव्याचे सौंदर्य वाढवण्यासाठी, एखाद्या भावनेची उत्कटता दर्शवण्यासाठी किंवा विशिष्ट नाद निर्माण करण्यासाठी जाणीवपूर्वक वापरली जाते, तेव्हा त्या ठिकाणी तो दोष न राहता तो अलंकार बनते. बघा, मग आता पुनरुक्तीचे जे काही मुख्य प्रकार आहेत, ते प्रकार आपण 3 जे सूक्ष्म भेद आहेत ते पाहूयात. या ठिकाणी आपल्याला सांगता येईल पहिलं आहे साधी पुनरुक्ती. त्याला नाव आहे विप्सा. बघा, शोक, आश्चर्य, हर्ष, तिरस्कार किंवा घाई दर्शवण्यासाठी एकाच शब्दाची सलग द्विरुक्ती केली जाते. वैशिष्ट्य येथे शब्दाचा अर्थ तोच राहतो, पण भावनेची तीव्रता मात्र वाढते. काढ सखे गळ्यातील ताई. या ठिकाणी काढ सखे या शब्दाच्या पुनरुक्तीमुळे घाई आणि भावनिक आर्जव त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. दुसरं आहे अर्थ पुनरुक्ती. रिपिटिशन ऑफ मीनिंग. त्या अर्थाचा रिपिटिशन होत असतं मीनिंगचा. बघा, व्याख्या एकाच अर्थाचे 2 वेगवेगळे शब्द एकाच ओळीत वापरले. तो उदाहरण जर पाहिलं, तो हृदयंगम आणि अतिरम्य असा देखावा होता. अर्थ हृदयंगम आणि रम्य या दोन्ही शब्दांचा अर्थ जवळपास एकच, सुंदर किंवा मनमोहक. केवळ भाषेचा डौल वाढवण्यासाठी ही पुनरुक्ती केली आहे, हे आपल्याला या ठिकाणी लक्षात येते. बघा, पहिला आहे विप्सा म्हणजे साधी पुनरुक्ती आहे. त्या वाक्यामध्ये तेच शब्द परत येतात. दुसरा आहे अर्थ पुनरुक्ती. अर्थ मात्र परत-परत येतो. आता आहे पुढचा भाग, तो म्हणजे पुनरुक्त वदाभास. आता बघा, या म्हणजे ही शेवटची लेव्हल आपल्याला सांगता येईल. तिथे एकाच अर्थाचे शब्द पुन्हा आल्यासारखे वाटतात. पुनरुक्तीचा आभास होतो, परंतु प्रत्यक्षात त्यांचे अर्थ किंवा व्याकरणिक संदर्भ भिन्न असतात. पुनरुक्त वत आभास ही त्याची थोडक्यात आपल्याला सांगता येईल. म्हणजे संधी करता येईल. पुनरुक्ती असल्यासारखा केवळ आभास निर्माण होतो, हे आपल्याला सांगता येईल. उदाहरण जर पाहिलं, कमलनयन कमळाक्ष हा हृदयी द्यावा राम. बघा, या ठिकाणी कमलनयन आणि इथं कमळाक्ष या दोन्ही शब्दांचा सामासिक शब्द अर्थ कमळासारखे डोळे असणारा असाच होतो. पुनरुक्तीचा भास होतो, आभास होतो. परंतु काव्यशास्त्रीय अन्वयानुसार कमलनयन हे रामाचे विशेषण म्हणून वापरले जाते, तर कमळाक्ष हे नामाच्या रूपात थोडक्यात वापरले असू शकतात. म्हणजे थोडक्यात कमलनयन हे हे थोडक्यात आहे. हे नामाचं थोडक्यात काय सांगता येईल आपल्याला? इथं नामाचे आहे. नामाचे थोडक्यात हे विशेषण आहे आणि कमळाक्ष हे काय आहे? तर हे नामाचंच एक प्रकारचं रूप आहे. अर्थाची छटा बदलल्याने हा पुनरुक्त वदाभास ठरत असतो. बघा, तुलनात्मक अभ्यास जर आपण पाहिला, तर लाटानुप्रास आणि पुनरुक्ती यामध्ये संभ्रम निर्माण करणारे काही प्रश्न येत असतात. हा तक्ता आपण दिलेला आपण अभ्यासूया. बघा,
शब्दांचा बघा इथं मुद्दा आहे साधी पुनरुक्ती आणि लाटानुप्रास. म्हणजे इथं विप्सा शब्दाचा अर्थ तोच राहतो. शब्द आणि अर्थ तोच राहतो, पण वाक्याचा अन्वय बदलतो, म्हणजे थोडक्यात तात्पर्य बदलतं. मुख्य हेतू भावनिक तीव्रता किंवा नाद निर्माण करणे. तर शब्दाच्या भिन्न अन्वयातून चमत्कृती साधने. त्यानं उदाहरण जर पाहिलं, तर पुढे-पुढे जाऊया, नवे-नवे पाहूया. बघा आणि याचं उदाहरण आहे, मिळे त्यालाच मान, ज्याला असे अभिमान. येथे मान आणि अभिमान यातील शब्द साम्य अन्वयावर अवलंबून आहे. त्यानंतर आपल्याला पुढे सांगता येईल, महा-टी-ई-टीसाठी काही या ठिकाणी सराव प्रश्न आपण 1-2 देत आहोत. बघा पहिला आहे विधान ए, विधान विचारात घ्यायला सांगितले. ए, काव्यामध्ये कोणत्याही प्रकारची पुनरुक्ती नेहमी अलंकारच मानली जाते. बी, जेव्हा पुनरुक्तीमुळे काव्यात केवळ शब्दांची गर्दी होते आणि सौंदर्यात कोणतीही भर पडत नाही, तेव्हा तो काव्यदोष मानला जातो. आता या ठिकाणी आपल्याला सांगता येईल पर्याय दिलेले आहेत. फक्त ए विधान बरोबर, फक्त विधान बी बरोबर, दोन्ही बरोबर आणि दोन्ही चूक. तर याचा आहे पर्याय क्रमांक 2 केवळ विधान. बघा, केवळ पुनरुक्ती असणे हा अलंकार नाही, रसभंग करणारी पुनरुक्ती हा दोष देखील मानला जातो. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे त्याचे योग्य उत्तर आहे. त्यानंतर बघा भुजंग प्रयात या व्रतामध्ये य, 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 य या गणांची पुनरुक्ती होते. व्याकरणिकदृष्ट्या या वाक्यातील पुनरुक्ती कोणत्या प्रकारची असते? तर याचा म्हणजे ही पुनरुक्ती कोणत्या प्रकारची असेल मित्रांनो, तर ही नाददर्शक पुनरुक्ती आहे. यालाच आपण आवृत्ती असंही म्हणत असतो. इथे एकाच गणाची लयबद्ध आवृत्ती पुनरुक्ती होते, जी नाद निर्माण करते. ही विप्सा आहे, कारण यात भावनांचा उद्रेक नाही. म्हणून मग. तर बघा, आता पुढचा आणखी एक प्रश्न आहे. पुनरुक्त वदाभास या अलंकाराचे अचूक वैशिष्ट्य ओळखा. वैशिष्ट्य ओळखायला विचारलेलं आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. यात पुनरुक्ती झाल्यासारखी वाटते, पण प्रत्यक्षात शब्दांचे अर्थ किंवा अन्वय भिन्न असतात. हे समजून आपण घेणं गरजेचं आहे. आता काही या ठिकाणी खास टिप्स आहेत. जेव्हा परीक्षेत एखादी कठीण काव्यपंक्ती येते, तर पर्यायामध्ये अनुप्रास आणि पुनरुक्ती दोन्ही पर्याय असतात, तेव्हा नीट तपासायचं. जेव्हा जर अक्षरांची पुनरावृत्ती असेल, काकांनी काकूच्या कामाच्या, तर तो 100% अनुप्रास असतो. परंतु जर संपूर्ण शब्दाची त्याच अर्थाने पुनरावृत्ती असेल, रिमझिम, रिमझिम पाऊस पडे, तर इथं ही पुनरुक्ती असते. हे आपण लक्षात घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे हा व्हिडिओ नक्कीच आपल्याला फायदेशीर ठरणार आहे. आपली संकल्पना या व्हिडिओमधून आपली नक्कीच पूर्ण होईल. आपण आणखी इतर देखील पुस्तकांचा अभ्यास करून हा जो अलंकार आहे, पुनरुक्ती अलंकार, तो संपूर्ण स्पष्ट करू शकता. थांबूया त्या ठिकाणी. पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.